जळगाव महानगरपालिकेत आज 2025-26 या आर्थिक वर्षासाठीच्या अर्थसंकल्पाचा पहिला टप्पा सादर करण्यात आला. या अर्थसंकल्पावर पुढील आठवडाभर महानगरपालिकेच्या सदस्यांच्या मार्गदर्शनाखाली सविस्तर चर्चा होणार आहे. या चर्चेनंतर 2026-27 या आर्थिक वर्षाचा अंतिम अर्थसंकल्प निश्चित केला जाणार असल्याची माहिती सभापती चंद्रशेखर पाटील यांनी दिली. पहा याबाबतचा सविस्तर व्हिडिओ. काय सांगाल, आज प्रशासनाने स्थायी समितीसोबत अर्थसंकल्प सादर केले. आज स्थायी समितीची पहिली बैठक होती आणि ती अर्थसंकल्पातला विषय होता. प्रशासनाने आज स्थायी समितीसमोर अर्थसंकल्प ठेवला आणि सर्वसंमतीने 2025चा जो सुधारित अंदाजपत्रक होता त्याला मंजुरी मिळाली. 26-27साठी जो नवीन अर्थसंकल्प होता ते सदस्यांसमोर ठेवला आणि त्यामध्ये सदस्यांना अभ्यास करण्यासाठी आजची सभा तहकूब करण्यात आली. मागच्या वर्षीच्या मूळ अंदाजपत्रकालाही काही मान्यता देण्यात मागच्या वर्षीच्या जो सुधारित अंदाजपत्रक त्याला मान्यता दिली गेली आणि ह्या वर्षाचा जो अंदाजपत्रक होतं 26-27 त्याला 1400 कोटीचा बजेट त्याला देण्यात आला. मागील काळातले जे सुधारित कामं होते, जे नवीन प्रकल्प योजना होत्या त्याच्यामध्ये जवळपास 200 कोटीचा आज आपला अर्थसंकल्प वाढीव आला आणि अमृत योजना असेल किंवा आपल्या भुयारी गटारी असतील या संदर्भातला बजेट वाढल्यामुळे आज 1400 कोटीचा बजेट आज प्रशासनाने स्थायी समितीसमोर ठेवला.